आज आपण एक सोप्या भाषेत समजून घेणार आहे की कॅन्सर म्हणजे काय असतो. नमस्कार, मी डॉक्टर चिराग विरोड. मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे. मी ज्युपिटर हॉस्पिटल पुणेमध्ये प्रॅक्टिस करत आहे. आपल्या बॉडीमध्ये अनेक असे सेल्स असतात, पेशी असतात. हे जे डेली डिवाइड होत राहतात, मल्टिप्लाय होत राहतात आणि यांची जर खराब झाल्या तर हे आपल्या बॉडीतनं बाहेर नष्ट केले जातात. तर हे जे काम असतं हे आपल्या सेलमध्ये DNA असतं, हे त्याचं काम असतं. आणि जर ह्या पेशी आपल्या अनियंत्रितपणे वाढत गेल्या तर ह्या कॅन्सरच्या सेल्समध्ये कन्वर्ट होतात. तर कॅन्सरमध्ये या ज्या पेशी आहेत त्या अनियंत्रितपणे वाढतात आणि याचं कारण असतं की यांच्या DNA जे असतात त्याच्यामध्ये काही डॅमेज होतात. तर हे DNA डॅमेजचे काय काय कारण असतात, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, म्हणजेच सगळ्यात पहिले येतं टोबॅको, म्हणजे तंबाखूचे सेवन किंवा स्मोकिंग. अदरवाईज दुसरं कॉमन रिस्क फॅक्टर आहे दारू. तर टोबॅको, तंबाखू खाण्याने आपल्याला तोंडाचा किंवा अन्ननलिकेचा हा कॅन्सरची रिस्क असते. तसेच दारू याचं जर सेवन केलं तर त्याच्यामुळे आपल्याला आतड्याचा कॅन्सर किंवा स्तनाच्या कॅन्सर यांची रिस्क असते. तसेच लिव्हर कॅन्सरची रिस्क इन्क्रीज होऊन जाते. नंतर रिस्क फॅक्टर्स येतात जसे आपले UV रेडिएशन्स, म्हणजे जे आपले सूर्याचे किरणे आहेत त्याच्यावर जर आपल्याला लॉंगर एक्सपोजर असेल तर आपल्याला स्किन कॅन्सरचा एक रिस्क फॅक्टर असतो. त्याच्यानंतर आपलं जर बघितलं तर काही केमिकल एक्सपोजर्स जसे की ॲनिलीन किंवा पेंट किंवा रबर इंडस्ट्री इथे जे काम करणारे लोक असतात ते हे काही कॅन्सर्सला रिस्क फॅक्टर्स असतात. तर त्याच्यामुळे ह्या डायज किंवा ह्या जे केमिकल्स आहेत त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करणे फार गरजेचे असते. त्याच्यानंतर लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी ही एक रिस्क फॅक्टर आहे आपल्या स्तनाच्या कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या कॅन्सर किंवा आतड्याच्या कॅन्सरसाठी. त्याच्यानंतर काही व्हायरसेस आहेत जसे हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C किंवा आपलं ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. तर हे हेपॅटायटिस व्हायरस हे लिव्हर कॅन्सरसाठी एक रिस्क फॅक्टर असतो. तसंच एक HPV नावाचा व्हायरस आहे, तो गर्भाशयाच्या मुखाचा म्हणजे सर्व्हिक्सच्या कॅन्सरचा एक रिस्क फॅक्टर असतो. तर हे मेनली आपले रिस्क फॅक्टर्स असतात. तसेच 5 ते 10% जे कॅन्सर्स असतात ते अनुवांशिक असतात, म्हणजेच आपल्या फॅमिलीमध्ये काही जेनेटिक म्युटेशन असतात जे DNA मध्ये ते एका पर्सन म्हणजेच आपल्या आई वडिलांपासून आपल्याला किंवा आपल्या पुढच्या पिढीला ट्रान्सफर होतात. तर असे हे कॅन्सर्स असतात. ह्याला आपल्याला जाणून घेण्यास फार गरजेचे असते. जर तुम्हाला कॅन्सरविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता. थँक्यू.